Good morning, student. We have learned class 8 chapter number 3 force and pressure. आज आपण वर्ग 8वी मधला सामान्य विज्ञानमधील तिसरं प्रकरण बल व दाबचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये फोर्स अँड प्रेशर, सर्वप्रथम आपण फोर्स कशाला म्हणतात याची माहिती पाहणार आहोत. फोर्स आणि त्यानंतर प्रेशर कसं असतं त्याची आपण माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये कॅन यू रिकॉल व्हॉट इज ए फोर्स, फोर्स कशाला म्हणतात, बल कशाला म्हणतात. आता आपण जर एखादी वस्तू आपल्याजवळ आहे, आपल्याजवळ समजा एखादी वस्तू आपल्याजवळ ठेवलेली आहे, ही वस्तू आहे, जोपर्यंत या वस्तूला आपण कोणत्याही फोर्स अप्लाय करणार नाही, लावणार नाही, तर तोपर्यंत ती वस्तू त्याच जागेवर राहणार आहे. जर आपण या वस्तूला आपण एक फोर्स अप्लाय केला तर ती वस्तू या पद्धतीने समोर समोर जाणार आहे. हे आपल्याला नित्यनेमाने आपण पाहत असतो आणि हेच आपल्याला इथे शिकायचे आहे. व्हॉट इज ए फोर्स. आता याची डेफिनेशन काय दिलेली आहे, काय म्हटलेलं आहे, ए स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच ऑन फोर्स इज ॲक्टिंग रिमेन स्टेशनरी अँड ए ऑब्जेक्ट इन मोशन continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. म्हणजेच एखादी स्थिर वस्तूवर जर कोणतेही बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते, किंवा एखाद्या वस्तूला जर आपण बल दिले तर ती वस्तू त्याच वेगाने पुढे जात राहते. यालाच आपण धिस इज फर्स्ट लॉ ऑफ मोशन, यालाच आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ म्हणतो. आपल्याला माहीत आहे का, न्यूटन हे एक भौतिकशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांनी आपल्याला थ्री लॉज दिलेले आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट लॉ त्यांनी असं म्हटलेलं आहे का कोणत्याही वस्तूवर जर आपण कोणतंही फोर्स अप्लाय केलं नाही तर ती वस्तू स्थिर राहते. ही न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. याचा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, समोर आपल्याला 3 फिगर दिलेले आहे. आपण फिगरचा अभ्यास करणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला जो पॉईंट दिलेला आहे, व्हॉट इज ए कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता याच्या शब्दावरूनच तुम्हाला याचा अर्थ समजला असेल. कॉन्टॅक्ट म्हणजे एकमेकाशी संबंध येणे, आणि नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे एकमेकाशी संबंध न येणे, संपर्क येणे, न संपर्क येणे. म्हणून याला म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बले, आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बले. याच्यामध्ये आपल्याला 3 उदाहरणं दिलेले आहे. इन फिगर 3.1 ए कार मूव द फॉरवर्ड डायरेक्शन व्हेन ए मॅन अप्लाइड द फोर्स फ्रॉम बिहाइंड. या उदाहरणामध्ये असं स्पष्ट होते का ही कार बंद पडलेली आहे, इंजनमध्ये बिघाड आलेला आहे, म्हणून हा माणूस याला एक फोर्स अप्लाइड करत आहे, त्यामुळे ही कार पुढे पुढे अशी सरकत आहे. दुसऱ्यामध्ये दिलेला आहे ए रेक्लॅन्टल डॉग इज बिगेन पुल्ड बाय हिज मास्टर. यानं असं म्हटलेलं आहे, आपल्याला माहीत आहे का या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसते का एका कुत्र्याला एक मुलगा ओढत आहे. आपल्याला माहीत आहे का कुत्रे फार जिद्दी असतात, ते इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न करतात, पण हा मुलगा याच्यावर फोर्स अप्लाय करत आहे, याला असा खिचत आहे, म्हणजे फोर्स अप्लाय करत आहे. तिसऱ्या डायग्राममध्ये असं दिलं, बॉय प्लेईंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. आता तिसऱ्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे का हा मुलगा या बॉलवर फोर्स अप्लाय करत आहे, किक मारत आहे, म्हणजे हा बॉल असा समोर जात आहे, म्हणजे हा याच्यावर फोर्स अप्लाय करत आहे. या पद्धतीचे 3 उदाहरणं आपल्याला दिलेले आहे. दुसरी एक डायग्राम दिलेली आहे आपल्याला, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 उदाहरणं दिलेले आहे. पहिल्या उदाहरणामध्ये द ऑयर नेल, या पहिल्या उदाहरणामध्ये ए ऑयल नेल गेट अट्रॅक्ट टू द पोल ऑफ ए मॅग्नेट ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. आपल्याला माहीत आहे का एखादं जर चुंबक असेल आणि त्याच्यासमोर जर आपण खिळे ठेवले तर जसजसं आपण चुंबकाला जर थोडे थोडे सरकवले आणि तर हे खिळे आपोआप या चुंबकाकडे आकर्षित होतात. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आहे, ह्या दुसऱ्या याच्यातनी, व्हेन ए क्लॅम्प गेट रबर्ड अगेन्स्ट द हेअर द स्मॉल पीसेस ऑफ पेपर केप्ट ऑन ए टेबल गेट अट्रॅक्ट ऑन द क्लॅम्प. आपण जर आपल्या डोक्यावरून एखादा कंगवा फिरवला आणि कागदाच्या तुकड्याच्या समोर नेला
तर ते कागदाचे तुकडे आपोआप कंगव्याकडे आकर्षित होतात. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे, ए कोकोनट इज फॅलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्ट टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. या झाडावरचं, ह्या नारळाच्या झाडावरचं हे नारळ खाली पडत आहे, कारण आपल्याला माहीत आहे की ह्या पृथ्वीवर पूर्ण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत असते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत आहे, त्यामुळे हे याच्याकडे आकर्षित होत आहे. अशा प्रकारचे आपण 3 उदाहरणं इथे पाहिलेले आहे. आता आपण पाहणार आहोत व्हॉट इज ए कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. याची डेफिनेशन काय आहे. इन ए फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्राउट ए डायरेक्ट कॉन्टॅक्ट of the object via one more object, such a force is called a contact force. इथे आपल्याला असं म्हटलेलं आहे का वस्तूच्या एकमेकाशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत दिलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते, अशा बलास संपर्क बल असे म्हणतात. म्हणजे यालाच म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स, यालाच म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स. आपण ह्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे, हा व्यक्ती या गाडीला पुश करत आहे, म्हणजे तिथं आपला फोर्स अप्लाय करत आहे. इथं पुश करत आहे म्हणजे फोर्स अप्लाय करून राहिलेला आहे. हा मुलगा या कुत्र्याला आपल्याकडे ओढत आहे म्हणजे फोर्स अप्लाय करत आहे. इथे आपण पाहिलेला आहे, हा मुलगा या बॉलला किक मारत आहे म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे. प्रत्येक हे तिन्ही उदाहरणं हे कॉन्टॅक्ट फोर्सचे दिलेले आहे. दुसरे जे उदाहरण दुसऱ्यानं म्हटलेलं आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणायचं. ए फोर्स अप्लाय बिटवीन द टू ऑब्जेक्ट इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन ए कॉन्टॅक्ट. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे त्यांच्याशी कोणताही संपर्क येत नाही. सच ए फोर्स इज कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आताच आपण हे उदाहरणं पाहिलेले आहे. या पहिल्या उदाहरणामध्ये कोणत्याही एकमेकाशी कॉन्टॅक्ट आलेला नाही, याच्यामध्ये एकमेकाशी संपर्क आले ना, आपोआप हे खिळे या मॅग्नेटकडे आकर्षित झालेले आहे. हे कागदाचे तुकडे या कंगव्याकडे आकर्षित झालेले आहे. या नारळाच्या झाडावरून हे नारळ खाली पडलेले आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट आलेला नाही, म्हणून अशा फोर्सला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे, the muscular force is an example of contact force. Muscular force is an example of contact force and is applied to the object with the help of our muscles. आपल्याला माहीत आहे का, आपण कोणतेही काम करताना आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मसलच्या द्वारे आपण फोर्स अप्लाय करत असतो. उदाहरणार्थ इथं दिलेला आहे, याच्यामध्ये हा व्यक्ती गाडीला लोटत आहे, म्हणजेच ह्या हाताच्या मस्क्युलरच्या द्वारे हातामध्ये जे मसल्स आहे, आपल्या स्नायू आहे, स्नायूने त्याला पुश करत आहे. हा मुलगा इथे ह्या कुत्र्याला ओढत आहे, म्हणजे ह्या मसलच्या द्वारे याला फोर्स अप्लाय करत आहे. या उदाहरणामध्ये हा जो मुलगा आहे, हा मुलगा आपल्या पायाच्या द्वारे फोर्स अप्लाय करत आहे. अशा प्रकारचे आपल्याला तिन्ही जे उदाहरणं इथं दिसते हे सगळे मस्क्युलर फोर्सच्या द्वारे निर्माण झालेले आहे. यानंतर असं म्हटलेलं आहे, इट इज अप्लाय टू सर्वल केस सच ए लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग. आपण मस्क्युलर फोर्सचा वापर लिफ्टिंग करण्यासाठी वापर करतो, म्हणजे आपण कोणती वस्तू उचलण्यासाठी करतो, पुशिंग करण्यासाठी करतो, कोणती वस्तूला आपण लोटण्यासाठी ढकलण्यासाठी करतो, कोणती वस्तू आपण ओढण्यासाठी करतो, पुलिंगसाठी करतो. ऑन द कॉन्टॅक्ट फोर्स like a magnetic force, gravitational force, electrostatic force act without any contact. These are the example of non-contact force. इथं आपण पाहिलेला आहे मस्क्युलर फोर्स जो आहे, मस्क्युलर फोर्स हा कॉन्टॅक्ट फोर्सशी संबंधित आहे. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे हे नारळाच्या झाडावरून नारळ पडत आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा कंगवा ह्या कागदाच्या तुकड्याला आपल्याकडे आकर्षित करीत आहे. मॅग्नेटिक फोर्स दिलेला आहे. मॅग्नेटिक फोर्समध्ये हा मॅग्नेट
या खिळ्याला आपल्याकडे आकर्षित करत आहे. अशा प्रकारचे हे जे उदाहरणं दिलं आहे, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, याच्यामध्ये कोणत्याही कॉन्टॅक्ट येत नाही, म्हणून हे उदाहरणं जे आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो असं दिलेलं आहे, व्हेन ए बॉल इज केप्ट ऑन द टेबल अँड द पुश इज लिटिल. समजा एक बॉल दिलेला आहे, हा समजा एक टेबलचा सरफेस आहे, याच्यावर हा बॉल आहे. ए कार रनिंग ऑन द प्लेन रोड ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप देअर. आपल्याला माहीत आहे का, समजा एखादी कार आहे, कार रोडवर चालत आहे, अचानक त्या कारमध्ये कोणतं एखादं समोर आलं तर आपण त्याला ब्रेक लावतो. ब्रेक लावल्यानंतर ती कार अचानक एका जागी थांबत नाही, काही वेळानं थांबते, काही दूर अंतरावर थांबते, काही डिस्टन्सवर ते स्टॉप होते. आफ्टर द इंजिनिंग स्विच ऑफ. धिस इज बिकॉज द फोर्स ऑफ फ्रॅक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस ऑन द ऑब्जेक्ट मोशन, द ऑप्शन ऑफ फ्रॅक्शन फोर्स, द ऑब्जेक्ट वुल हॅव रिमेन इज इन मोशन. यामध्ये असं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, समजा हा सरफेस आहे टेबलचा आणि याच्यावर हा बॉल दिलेला आहे. या बॉलला जर आपण फोर्स अप्लाय केला तर हा बॉल या दिशेनं असा जात राहील, पण कालांतराने तुम्हाला असं दिसेल का हा बॉल इथे थांबलेला आहे. कशामुळे थांबलेला आहे? कारण हा बॉल या टेबलच्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे, ह्या टेबलच्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि इथं जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये त्यावेळेस याच्यावर फ्रॅक्शनल फोर्स कार्यरत असते. हे फ्रॅक्शनल फोर्स काय असते? कार्यरत. आणि फ्रॅक्शनल फोर्स कार्यरत असल्यामुळे या बॉलची स्पीड कमी करते आणि तो एका ठिकाणी असा थांबतो, एका ठिकाणी तो स्टॉप होतो, बिलकुल स्टॉप होऊन जाते. हा बॉल इथं स्टॉप झालेला आहे. म्हणजे सांगा, इथं असं दिलेलं आहे, द फ्रॅक्शन फोर्स इज व्हेरी युजफुल डेली लाईफ व्हाईल वॉकिंग वै पुश द ग्राउंड बिहाइंड विथ द फीट. आपण जेव्हा चालत असतो त्यावेळेस आपण जर असं चालत आहोत, चालताना आपला हा पाय इथं पडलेला आहे, म्हणजेच आपण इथं याला पुश करत आहोत. अशा पद्धतीने आपण समोर चालत आहोत, इथं पुश होत आहे, त्याच्यामुळे आपण समोरचा हा पाऊल आपला समोर फेकत असते. जर असं चालत असताना, समजा आपल्या घरी आपण चालताना, आपल्या घरी स्टाईलचं घर अतिशय स्मूथ असते आणि त्याच्यावर पाणी पडलेलं आहे, पाणी सांडलेलं आहे इथं, आणि आपण असे चालत तर आपण एकदम घसरल्यासारखं होतं, कारण आपलं जमिनीचे असलेलं फ्रॅक्शन हे कमी होते आणि फ्रॅक्शन कमी झाल्यामुळे आपण घसरतो. व्हाईल द वॉल इन द अब्सेन्स ऑफ फ्रॅक्शन्स व्हेन विल द स्लीप नॉट अबेल टू वॉल. त्यामुळे आपण चालू शकत नाही, वॉल करू शकत नाही. स्मूथ जागेवरून आपल्याला चालण्यासाठी अडथळा निर्माण होते. याचं कारणच हे आहे का आपला जमिनीशी जो आहे संपर्क हा कमी होतो. इथं फ्रॅक्शन बल कमी होते, काय होते इथं स्लो होते, रिड्यूस होते इथं, त्यामुळे आपल्याला चालण्याची अडथळा निर्माण होते. ऑल द ऑब्जेक्ट इन द मोशन हॅव ए फ्रॅक्शन फोर्स ॲक्टिंग ऑन देन विच इज ॲक्टिंग द डायरेक्शन इज अपोजिट. इथं असं म्हटलेलं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या का समजा या डायरेक्शननं हा बॉल चाललेला आहे, हा सरफेस आहे, जमिनीचा सरफेस आहे, आणि हा जेव्हा या दिशेने जातो त्यावेळेस या दिशेवर हा जो फ्रॅक्शन फोर्स असते, हा अपोजिट डायरेक्शननं कार्यरत असते. त्यामुळे हा बॉल कालांतराने आपल्या एका जागी थांबतो, स्टॉप होतो. म्हणजे अपोजिट डायरेक्शननं फ्रॅक्शन फोर्स हे कधी अपोजिट डायरेक्शननं कार्य करत असते. समोर दिलेला आहे आपल्याला, यू हॅव मस्ट सीन द 110 टू स्लीप ओव्हर द बनाना फील्ड ऑन द स्ट्रीट. अनेक आपण उदाहरणं पाहिलेलं. आपण जेव्हा रस्त्याने जात असतो आणि आपल्या रस्त्यावर जर एखादा केळ्याचं शिल्क पडलेलं आहे आणि त्यावर जर आपला पाय पडला तर आपण घसरतो. याचं कारण असं आहे का जमिनीशी आपला कॉन्टॅक्ट कमी होते, फ्रॅक्शन कमी होते. दुसरं यानं उदाहरण दिलं आहे, वन कॅन स्लीप ड्यू टू द मड. जमिनीवर जर चिखल साठलेला आहे, पाणी आहे आणि आपण त्याच्याहून जात आहोत तर आपण घसरतो. याचं कारण असं आहे इथे सुद्धा फ्रॅक्शन हे रिड्यूस होते. बोथ धिस एक्झाम्पल अक्वायर ड्यू टू द रिड्यूस ऑफ फ्रॅक्शन रिड्यूस होते, इथं कमी होते फ्रॅक्शन, त्यामुळे आपण घसरतो. इथं दिलेला आहे, मेक ए लिस्ट ऑफ ए सम मोर एक्झाम्पल इन विच द कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आर अप्लाइड, राईट द टाईप. विद्यार्थी मित्रांनो, आपण
घरामध्ये असताना किंवा बाहेर फिरताना आपल्याला असे अनेक उदाहरणं कॉन्टॅक्ट फोर्सचे आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे दिसत असते. त्याची आपल्याला यादी करायची आहे. यामधली कॉन्टॅक्ट फोर्स कोणती असू शकते आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कसे असते हे आपल्याला त्याच्या टाईप्स लिहायच्या आहे. यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे. टेक ए 2 प्लॅस्टिक बॉटल विथ रेक्टँगल शेप. Close their opening by pleating the lids tightly. Keep 2 small bar magnet on them and fix them nearly using the string tape. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे का एक बॉटल घ्या, बॉटलवर स्टेपच्या साहाय्याने एक मॅग्नेट फिट करा. इथं मॅग्नेट फिट केलेला आहे, आकृती तुम्हाला दिसत आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला ज्या वस्तू तुम्हाला इथं दिसत आहे या आकृती पहा. या आकृतीमध्ये हे बॉटल घेतलेलं आहे, बॉटलवर मॅग्नेट फिट केलेलं आहे. यानंतर समोर असं म्हटलेलं आहे, फिल ए बिग प्लॅस्टिक ट्राय विथ द वॉटर अँड लिव्ह द 2 बॉटल्स फ्लोटिंग विथ द मॅग्नेट ॲट द स्टॉप. टेक 1 बॉटल नियर द अदर. इफ द नॉर्थ पोल of the magnet is near than the south pole of other the magnet, the bottle will be ahead toward each other because unlike pole attract each other. Observe what will happen when the directions of the bottle are changed. We can observe the change of motion of a bottle without any direction of contact. Means that there exists on a non-contact force. या उदाहरणामध्ये असं दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला असं दिलेलं आहे का समजा या बॉटलवर मॅग्नेट फिट केल्यानंतर आपण याला अशा प्रकारे पुश केलं. ही जे बॉटल आहे ह्या दिशेने जात राहील. ज्यावेळेस याचा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांच्यामध्ये अट्रॅक्शन तयार झाल्यानंतर या बॉटलची आपल्याला एकदम दिशा बदललेली आहे आणि ते एकदम याच्या जवळ आलेली आहे. येथे कोणताही कॉन्टॅक्ट झालेला नाही तरी पण हे एकमेकाकडे आकर्षित झालेले आहे. हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक अतिशय सुंदर उदाहरणं इथं दिलेले आहे. यानंतरच्या पार्टमध्ये आपण बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स कशाला म्हणतात हे आपण इथं समजून घेणारा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा. दिलेला पार्ट आपण यामध्ये काय काय शिकलेला आपल्याला माहीत आहे. यामध्ये आपण शिकलेला व्हॉट इज ए फोर्स, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणायचं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणायचं, याच्या डेफिनेशन शिकलेला. मस्क्युलर फोर्स कशाला म्हणायचं हे सुद्धा आपण शिकलेलं आहोत. इथे मस्क्युलर फोर्स कशाला म्हणतात हे शिकलेलं आहोत. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्ससुद्धा शिकलेला आहोत. त्यानंतर फ्रॅक्शन फोर्स. म्हणजे एवढ्या प्रकारची माहिती आपण या पार्टमध्ये घेतलेली आहे. आपण सेकंड पार्टमध्ये आपण याचा समोरचा भाग इथे पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा.